नागपूरच्या सावनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उच्च शिक्षित महिलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपकडून इंजिनियर, MBBS शिक्षिका उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले आहेत। विशेष म्हणजे नोकरी न करत राजकारणामध्ये यायचा निर्णय या महिलांनी घेतलेला आहे। या उच्च शिक्षित महिला उमेदवारांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। खरं तर या निवडणुकीमध्ये सावनेर हा ग्रामीण भाग, तिथे सर्वसामान्य ग्रामीण भागातले प्रश्न मोठ्या प्रमाणात असतात। पण या मतदारसंघामधल्या ज्या उमेदवार भाजपाकडून देण्यात आलेले आहेत ते हायली एज्युकेटेड आहे, इंजिनियर आणि MBA असलेल्या या सगळ्या ताई आहे की ज्या नगराध्यक्षपदाकरता मांगले ताई आणि या ताई पण MBA आहे। ताई काय सांगाल, म्हणजे हा एवढी आपण मेट्रोला जॉबला होता तो सोडून जनतेच्या सेवा करता मैदानात उतरले? जनसेवा करायला तर कोणालाही आवडेल, साहजिक आहे। आणि माझे सासरे आणि माझे मिस्टर जेव्हापासून लग्न झालं मी त्यांना जनसेवेमध्येच बघितलं आहे, तर मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आता, तर मी पुढाकार घेतला याच्यामध्ये। म्हणजे जॉब सोडून याच्यामध्ये आली, हा माझा सगळ्यांचा क्वेश्चन आहे की तू जॉब का बरं सोडला, पण मला इंटरेस्ट होता आणि मी त्याच्यात म्हणजे मागे न हटता समोर आले। इंजिनिअरिंग म्हणजे कोणत्या क्षेत्रात, कुठे जॉब करायचं, काय? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये माझं इंजिनिअरिंग झालंय। मेट्रोमध्ये ॲज अ असिस्टंट सेक्शन इंजिनियर होते। काय शिक्षण, म्हणजे MBA केलंय, कशात केलेलं आहे आणि आता तुम्ही नगरसेवक पदासाठी मैदानात उतरलाय, काय उद्देशाकरता एवढं हाय प्रोफाईल शिक्षण, व्यवसाय म्हणाला आपण, काय सांगाल, काय उद्देश घेऊन उतरलाय? उद्देश हाच आहे सर की आम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली, श्री मंदारदादा मंगळे यांच्याकडनं अपॉर्च्युनिटी मिळाली, तर ती आपण ग्रॅब करायला पाहिजे।